नमस्कार, मी अमृता आकाश. मार्ग प्रगतीचा या कार्यक्रमात आपलं स्वागत. आज आपण छत्रपती संभाजी महाराज सहकारी पतसंस्थेचा प्रवास जाणून घेणार आहोत आणि त्यासाठी आपल्या सोबत आहेत छत्रपती संभाजी महाराज सहकारी पतसंस्था सातारा याचे संस्थापक श्री रामराव लेंभे सर. सर, कार्यक्रमात आपलं स्वागत. नमस्कार. सरांच्या बद्दल बोलायचं झालं तर सर संस्थेचे संस्थापक म्हणून कामकाज बघत असताना त्यांनी अनेक वर्ष सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेड सातारा इथे सेवक म्हणून निवृत्त होईपर्यंत कामकाज केले असून ते आता बँकेचे विद्यमान संचालक म्हणून कामकाज पाहत आहेत. तसंच ते छत्रपती संभाजी महाराज चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत. संपूर्ण महाराष्ट्रात छत्रपती संभाजी महाराज उद्योग समूहाचे शिल्पकार म्हणून त्यांचं नाव लौकिक आहे. आपल्या पतसंस्थेच्या एकूण 52 शाखा कार्यरत असून 8 विभागीय कार्यालय, ज्यामध्ये 610 कोटी ठेवी आणि 480 कोटींची कर्ज असा एकूण 1090 कोटींचा संमिश्र व्यवसाय आहे. आजपर्यंत त्यांनी केलेल्या समाजकार्याचा गौरव अनेक वृत्तपत्रांनी केला आहे. तसंच त्यांना अनेक पुरस्कारांनी सुद्धा सन्मानित करण्यात आलंय. ग्रामीण भागाचा विकास झाला पाहिजे या विचारसरणीतून प्रेरित होऊन त्यांनी समाजकार्यामध्ये स्वतःला झोकून दिलंय. तसंच ग्रामीण भागाचा विकास करायचा असेल तर सहकार क्षेत्राशिवाय पर्याय नाही, म्हणून छत्रपती संभाजी महाराज पतसंस्था ही उदयास आली. चला तर मग आज रामराव लेंभे सरांचा हा संपूर्ण प्रवास आपण त्यांच्याचकडून जाणून घेऊयात. तर सर, सगळ्यात आधी एखादी पतसंस्था आपल्याला निर्माण करायची, या मागचा तुमचा उद्देश काय होता आणि या क्षेत्रात नेमके तुम्ही कसे आलात? आता जो आमचं जे गाव आहे पिंपोडे बुद्रुक, तालुका कोरेगाव, जिल्हा सातारा, हे एक कोरेगाव तालुक्यातील उत्तर भागातील एक प्रमुख बाजारपेठेचं गाव आहे आणि उत्तर भाग हा पूर्णपणे असा दुष्काळी भाग आहे. त्या ठिकाणी पिण्याचं पाणी सुद्धा उन्हाळ्यामध्ये मिळत नाही आणि तिथला शेतकरी हा, कामगार वर्ग हा रंजले गांजलेला आहे. आणि मी 1981 साली सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये नोकरीला लागलो आणि मला या बँकिंगची आवड असल्यामुळं थोडासा मी या भागाचा अभ्यास केला की हा भाग एक सावकारी पाशामध्ये अडकलेला आहे. त्यावेळेला गॅट कराराच्या अगोदर परिस्थिती काय होती, बँका पतसंस्था एवढ्या ग्रामीण भागामध्ये नव्हत्या आणि फक्त सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेमार्फत विकास सेवा सोसायट्यांना फक्त पीक कर्ज किंवा इतर शेतीसाठी मध्यम मुदत कर्ज मिळायचे. इतर कारणासाठी शेतकऱ्याला, त्या ग्रामीण भागातील माणसाला हे सावकाराच्या दारातच जावं लागायचं. आमच्या भागात त्यावेळेला तुम्हाला सांगतो 10-10, 15-15% मासिक व्याजदर घेणारे सावकारांचा सुळसुळाट झालेला होता. मग त्यावेळेला मी बँकेत काम करत असताना मला असं वाटलं की आपण जर एक बँकेसारख्या जशा पतसंस्था असतात तशी जर आपण एखादी पतसंस्था जर काढली आणि ती पतसंस्था स्थापन केली तर या भागातील लोकांना माफक व्याजदरामध्ये आपण सहकार्य करू. उदाहरणार्थ मुलीचं लग्न असलं, आजारपण असलं, त्या काळामध्ये या कारणासाठी तुम्हाला पैसे देणाऱ्या आर्थिक संस्था ग्रामीण भागामध्ये नव्हत्या. त्यामुळं हा ग्रामीण भागातील सामान्य माणूस सावकारी पाशातून सोडवण्यासाठी ही पतसंस्था स्थापन करावी असं त्यावेळेच्या आम्ही तरुण असणाऱ्या सहकाऱ्यांना वाटलं. आणि त्यावेळेला कैलासवासी अभय सिंहराजे भोसले, श्रीमंत छत्रपती अभय सिंहराजे भोसले हे सहकार मंत्री होते आणि आम्ही पतसंस्था काढायचं ठरवल्यानंतर आमचा सगळा ग्रुप महाराजांच्याकडे गेला. परंतु त्यावेळेला थोडंसं त्यांना आमच्या स्थानिक नेत्यांचं अडचण असल्यामुळे त्यांनी थोडंसं आम्हाला असमर्थता दर्शवली. त्यानंतर आम्ही आमचे मित्र गजानन महाजन यांचे वडील, यांचे पाहुणे बोबडे, त्यांच्यामार्फत परत आम्ही राजमाता सुमित्राराजे भोसले यांच्याकडे गेलो आणि त्यांच्यामार्फत परत आम्ही महाराजांना सांगण्याचा प्रयत्न केला की या मुलांना बाबा एक पतसंस्था ग्रामीण भागात तुम्ही द्या, असं त्यावेळेला सांगण्याचा आम्ही प्रयत्न केला. आणि मग राजमातांनी आम्हाला त्यावेळेला सांगितलं की बाबा त्यावेळेला छत्रपती संभाजी महाराजांची 300वी जयंती होती आणि त्यावेळेला मग आम्ही छत्रपती संभाजी महाराजांचं नाव देण्याचा एक विचार केला. त्यावेळेला आम्हाला राजमाताने असं सांगितलं की बघा, तुम्ही एवढ्या मोठ्या युगपुरुषाचं नाव देता तर तुम्ही तसं काम केलं पाहिजे, तुम्ही तसं काम कराल का? आम्ही त्यांना म्हणजे आश्वासित केलं की मासाहेब, आम्ही त्या पद्धतीने कामकाज करू, आम्हाला फक्त छत्रपती संभाजी महाराज
ज्यांच्या नावाने पतसंस्था काढायची आणि तुम्ही महाराज साहेबांना तेवढी विनंती करा. मग त्यावेळेला सहकार मंत्री श्रीमंत छत्रपती अभय शिवराजे भोसले यांनी खास बाब म्हणून आम्हाला 13/9/89 रोजी आम्हाला त्या पतसंस्थेची नोंदणी त्यांच्या शिफारशीमुळे आम्हाला ती मिळाली आणि ते शक्य झालं. आणि त्यानंतर आम्ही जो उद्देश होता की या ग्रामीण भागातील लोकांना आर्थिक ह्याच्यातून बाहेर काढण्याचा, त्या पद्धतीने आम्ही कामकाजाला सुरुवात केली. आणि असं असताना त्यावेळेला आम्हाला एक 40,000 रुपये भागभांडवल जमवायचं होतं. तर त्यावेळेला 100 रुपयाचा एक शेअर्स होता. 100 रुपयाचा शेअर्स मिळवणं सुद्धा अतिशय दुरापास्त होतं. आम्ही ग्रामीण भागातील लोकांच्याकडून शेअर्स गोळा करण्याचे प्रयत्न केले. आमचा भाग असा आहे की घरटी माणूस मुंबईला कापड बाजार कामगार आणि माथाडी कामगारमध्ये आहे, मुंबईला असतो. त्यामुळं आम्ही अनेक वेळा मुंबईला येऊन आमचे सहकारी आम्ही मुंबईला येऊन अनेक वेळा शेअर्स जमा करण्याचा प्रयत्न केला आणि 40,000 रुपये आम्ही कसे तरी त्या ठिकाणी जमवले आणि 1/1/90 रोजी आम्ही पतसंस्थेचं प्रत्यक्ष कामकाज आम्ही सुरू केलं. आणि मी स्वतः 81 साली मागाशी सांगितल्याप्रमाणे बँकेत लागल्यामुळं माझी नुकतीच बदली पिंपोळेपासून 4 किलोमीटर असणाऱ्या करंजकूप या ठिकाणी कॅशियर म्हणून झाली. हां. आणि त्यामुळं मी रोज बँकेमध्ये म्हणजे 11 ते 6 असं बँकेचं टायमिंग होतं आणि 4 किलोमीटरवर ते गाव होतं करंजकूप माझ्या गावापासून पिंपोळे बुद्रुक. मग आम्ही सकाळी एका छोट्याशा पत्र्याच्या शेडमध्ये 250 स्क्वेअर फुटाच्या शेडमध्ये आम्ही ती पतसंस्था सुरू केली. आणि मी सकाळी 8 ते 10:30 पर्यंत पतसंस्थेमध्ये थांबायचो. त्यावेळेला आमचे सहकारी मित्र सुरेश बापू साळुंखे यांचा पुतण्या अरुण साळुंखे याला आम्ही सचिव म्हणून घेण्यासाठी प्रयत्न केला. सचिव म्हणून घेतला. तो 12वी शिकलेला होता. त्यानंतर आमच्या गावातील जगन्नाथ नाचन मामा यांचा मुलगा अनिल नाचन ह्यो 10वी झालेला होता. त्यालासुद्धा आम्ही कॅशियर म्हणून घेतला. आणि आमच्या भावकीतील संजय लेंबे म्हणून मुलगा 10वी झालेला होता, 10वी नापास, त्याला शिपाई म्हणून घेतला. हा 3 स्टाफ आम्ही त्या ठिकाणी घेतला आणि त्यांना रोज सकाळी 8 वाजल्यापासून 10 वाजेपर्यंत शिकवायचं कसं बँकिंग करायचं. आणि मी 10:30 वाजता करंजकूपला जायचो 4 किलोमीटर आणि 6 वाजता बँकेतून परत आल्यानंतर 6 ते 8 पर्यंत परत आम्ही बसायचो. त्यांना शिक्षण द्यायचं, कशा प्रकारे काम करायचं हे करायचं आणि दिवसभर त्यांनी मार्केटिंग करायचं. अशा प्रकारे मी बँकेत असल्यामुळं पतसंस्था पूर्वी कशा चालायच्या, एका लेजरवर चालायच्या. आम्ही बँकेसारखं काम केलं. रिशिवड चलन, जमेचं चलन, नावेचं चलन हे सगळं बँकेसारखं केलं आणि लोकांचा विश्वास हळूहळू बसत चालला. जर एखादा माणूस जर रात्रीचा आजारी पडला तर तुम्हाला सांगायचं आम्ही ते 3 सेवक बोलून पतसंस्था सुरू करायची. त्याचं तातडीचं कर्ज मंजूर करायचं आणि त्याला लगेच 3,000 रुपये द्यायचे. मग त्याला गाडीत घालून लगेच कुठं सातारला हॉस्पिटलमध्ये न्यायचं. अशा प्रकारचं सामाजिक काम आम्ही रात्रंदिवस हे करून उभं. आणि तुम्ही सांगा रात्रीचं कर्ज मंजूर करून देणाऱ्या अशा संस्था आहेत का? त्यामुळे लोकांचा विश्वास त्यामध्ये बसू लागला. एखाद्याला मुलीचं लग्न असलं त्याला ताबडतोब 1-4 दिवसात कर्ज मंजूर करून त्याला लग्न कार्यासाठी पैसे देणं. त्यामुळं लोकांना पतसंस्थेबद्दल आत्मीयता वाढू लागली आणि पतसंस्थेबद्दल मग ठेवी जमा व्हावं लागली. त्या 3 महिन्यामध्ये आम्ही त्यावेळेला 5 लाख गोळा केले. नंतर आम्ही त्या भागामध्ये तडवळीला एक शाखा काढली. महिलांचा सहभाग वाढल्यामुळे गावामध्ये गणेश मंदिर एक शाखा सुरू करण्याचा आम्ही एक 4-5 वर्षानंतर प्रयत्न केला. त्यानंतर महिलांचाही सहभाग वाढू लागला. अशा प्रकारे लोकांची पतसंस्थेबद्दलची जी विश्वासता आहे ती विश्वासता त्या भागामध्ये निर्माण झाली. तर नेमकी पतसंस्था निर्माण करण्यासाठीचा तुमचा उद्देश काय होता हे तर तुम्ही सांगितलं. मात्र पतसंस्था सुरू झाल्यानंतर ग्रामीण भागातून शहरी भागाकडे देखील शाखा विस्तारित केल्या. तर या यशाचं नेमकं गुपित काय? आम्ही ग्रामीण भागात पतसंस्था सुरू करीत असताना यापूर्वी मी सांगितलं की या भागातील बरेचसे म्हणजे जी ही होती ती मुंबईला होती. कारण ग्रामीण भागामध्ये दुष्काळी भाग असल्यामुळे उत्पन्न काही नव्हतं. त्यामुळे घरटी माणूस प्रत्येक घरातील एक तरी कुटुंबातील एक तरी माणूस मुंबईमध्ये माथाडी कामगार मंडळामध्ये कामाला होता किंवा कापड बाजारामध्ये तो कामाला होता. त्यामुळं मुंबईला एक पतसंस्था असली पाहिजे आपली. कारण या भागातील आमच्या भागातील अनेक माणसं मुंबईला असल्यामुळं
तिकडून त्या लोकांना आर्थिक मदत करणं, त्यांचं डिपॉझिट जमा करणं, यासाठी आम्हाला मुंबईमध्ये पतसंस्था असणं हे आमच्या दृष्टीनं फार असं महत्त्वाचं वाटत होतं आम्हाला. त्यासाठी आम्ही खूप असं प्रयत्न केले, परंतु एकदम मुंबईमध्ये कसं झालं की आमचा विभाग सातारा विभाग असल्यामुळे पुणे विभागात आलो आम्ही. आणि जर मुंबई पाहिजे असेल तर मुंबई विभाग बदलत होता, त्यामुळं आम्हाला राज्य कार्यक्षेत्र घेणं अपेक्षित होतं किंवा जरुरीचं होतं. परंतु त्या कालावधीमध्ये आम्ही अनेक ठिकाणी प्रयत्न केले, परंतु ते काय जमलं नाही. परंतु सहकार विभागामध्ये मंत्रालयामध्ये आमच्या गावच्या माहेरवासीन घोडके मॅडम ह्या तिथं होत्या. आम्ही आणि आमचे सचिव अरुण सोळंकी आम्ही दोघांनी जाऊन त्यांची भेट घेतली. त्यांची आमची ओळख नव्हती. त्यांना आम्ही समजून सांगितलं, आम्ही तुमच्या माहेरच्या गावचा आहोत आणि आपली अशी अशी पतसंस्था आहे आणि आपल्याला कार्यक्षेत्र वाढवून पाहिजे. मग त्यांना ते पटलं. 1-2-3 वेळा आम्ही त्यांच्याकडे गेलो. मग त्यांनी ते आमचं म्हणणं समजून घेतलं आणि सहकार अप्पर निबंधक राम खर्चे साहेब त्यावेळेला त्या कालावधीमध्ये पुण्याला होते आणि त्यांनी सांगितलं की माझ्या गावातील ही पतसंस्था आहे आणि त्यांना कार्यक्षेत्र वाढवून पाहिजे, तुम्ही सहकार्य केलं पाहिजे. तर ते म्हणले द्या, प्रस्ताव द्या. त्यांनी सांगितल्याप्रमाणे आम्ही प्रस्ताव दिला आणि आम्हाला म्हणजे विशेष तुम्हाला सांगायचं की मुंबई कार्यक्षेत्र मिळालं. मुंबई म्हणजे पश्चिम महाराष्ट्र आणि मुंबईमध्ये कोकण सगळे जिल्हे असे आम्हाला कार्यक्षेत्र मिळालं. आणि त्यावेळेला आम्ही म्हणजे इतके आनंदित झालो की एकदम ग्रामीण भागातून आपण मुंबईसारख्या शहरामध्ये आपल्याला कार्यक्षेत्र मिळालं आणि एक शाखा मिळाली त्यावेळेला आम्हाला मंजूर झाली. त्यावेळेला मुंबईला आमच्या म्हणजे कापड बाजाराचं तिथं ठिकाण असलेलं शिवाड या भागामध्ये आम्ही शाखा सुरू केली. आमचे त्यावेळेचे चेअरमन अशोक आबा यांच्या वडलार्जित एक छोटीशी अशी 200 स्क्वेअर फुटाची म्हणजे राहण्याची जागा होती. त्या जागेमध्ये आम्ही ती पतसंस्था सुरू केली आणि विशेष म्हणजे वर माळा होता त्याच्यावर राहायचं आणि खाली पतसंस्था चालू करायची. कारण ग्रामीण भागातील जर माणसं ना आम्ही इथं मुंबईमध्ये आमचं असं काय असंही नव्हतं आणि जी माणसं गावाकडची आली होती ती बी असंच कुठंतरी वखारीत वगैरे राहायची, असं काय कोणाची राहायची सोय नव्हती. मग त्या 200 स्क्वेअर फुटाच्या खोलीमध्ये पहिल्यांदा आम्ही ही पतसंस्था सुरू केली. त्यानंतर या भागातील या कापड बाजारातील माणसं सह्याद्रीनगरमध्ये राहायला होती कांदिवलीला. त्यानंतर सह्याद्रीनगरमध्ये आम्ही शाखा सुरू केली. त्यानंतर माथाडी कामगार नेरूळला राहायला होते, त्यानंतर नेरूळला आम्ही शाखा सुरू केली. अशा प्रकारे ग्राहकांच्या मागणीनुसार आम्ही शहरामध्ये आमचा विस्तार वाढत गेला आणि त्यामध्ये लोकांना त्या ग्रामीण भागातील लोकांना आपल्या गावाकडची संस्था, त्यामुळे मग आपली संस्था अशी वाटायची. त्यामुळे ते व्यवहार करत गेलं आणि आम्ही मागाशी सांगितल्याप्रमाणे बँकेप्रमाणे काम करत होतो, अतिशय विश्वासाने काम करत होतो. त्यामुळं प्रतिसाद वाढत गेला. त्यामुळं मुंबईसारख्या लक्ष्मीनगरीमध्ये आम्ही पतसंस्था सुरू केल्यानंतर आम्हाला डिपॉझिट वाढू लागलं, कर्ज मागणी येऊ लागली आणि वसुली चांगला होऊ लागला. त्यामुळं जरी ग्रामीण भागातली पतसंस्था असली तरी या मुंबई नगरीमध्ये त्याचा विस्तार झाल्यामुळे आम्ही शहराकडे अशा प्रकारचा कार्यभार सुरू केला. अगदीच. तर नेमका हा प्रवास कसा सुरू झालेला आहे हे तर सरांनी आपल्याला सांगितलंच आहे आणि छत्रपती संभाजी महाराज सहकारी पतसंस्थेचा प्रवास सुरू झाल्यानंतर या प्रवासातले आणखीनही कोणकोणते टप्पे सरांनी गाठलेत हे आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत एका छोट्याशा ब्रेकनंतर. ब्रेकनंतर पुन्हा एकदा मार्ग प्रगतीचा या कार्यक्रमात आपलं स्वागत. सर, ब्रेकवर जाण्यापूर्वी तर तुम्ही संस्थेचा संपूर्ण प्रवास सांगितला, मात्र पतसंस्था सुरू करत असताना काही अडचणी देखील तुम्हाला आल्यात का आणि त्यावर मग तुम्ही मात नेमकी कशी केली? पतसंस्था सुरू करत असताना आम्हाला अडचणी आल्या. मगाशी मी सांगितली 100 रुपयाचा शेअर सुद्धा त्यावेळेला घेत नव्हती. ग्रामीण भागामध्ये तशी परिस्थिती नव्हती आणि लोकांचा विश्वास लगेच बसत नव्हता ना. परंतु आम्ही बँकेप्रमाणे काम करत गेल्यामुळे लोकांचा आमच्यावर विश्वास वाढत गेला. अनेक वेळा ठेवी ठेवताना माणूस विचार करायचा ही पतसंस्था आहे, यामध्ये ठेवी आपल्या सुरक्षित राहतील का नाही. आणि मग त्यामुळं थोडासा लोकांना विश्वासात घेऊन कामकाज करावं लागायचं आणि त्यानंतर काम करत गेल्यानंतर लोकांच्या म्हणजे विश्वास बसू लागला. त्यानंतर दुसरी अडचण म्हणजे ग्रामीण भागामध्ये असे सुशिक्षित तरुण त्यावेळेला आम्हाला मिळत नव्हते. आता पहिल्यांदा सांगितलं मी 10वी-12वी झालेली मुलं आम्ही घेतली, नंतर ग्रॅज्युएट मुलं घ्यायला लावलो. आम्ही त्यांना दरवर्षी 3-3, 4-4 दिवसाचं प्रशिक्षण देणं
आणि त्यांना तयार केलं. त्याच्यावर अशा प्रकारे आम्ही मात केली. परत चांगला कर्जदार शोधणे, त्याचं वसुलीला अनेक अडचणी, दुष्काळी भागात असल्यामुळं वसुलीला अनेक अडचणी येऊ लागल्या. परंतु आम्ही जवळचा लांबचा न बघता वसुलीला प्राधान्य दिलं. गोडी गुलाबीनं पाठपुरावा करून त्याच्याकडून वसुली करून घेतली. वसुलीला आम्हाला खूप अडचणी आल्या, परंतु त्या आम्ही टप्प्याटप्प्याने अशा सोडवत गेलो. ग्रामीण भागातील तरुण असल्यामुळं सारखा पाठपुरावा करणं आणि आम्ही सहसा उत्पादित कामासाठी जास्त कर्ज पुरवठा केल्यामुळं आम्हाला वसुलीच्या बी अडचणी आमच्या त्या प्रकारे सुटत गेल्या. त्यामुळं आमची प्रगती होत गेली. अगदीच. मात्र एक रहस्य असं आहे पतसंस्थेच्या बाबतीत, ते म्हणजे 34 वर्षात एकदाही निवडणूक लागलेली नाहीये. तर या रहस्याबद्दल काय सांगाल? हा महत्त्वाचा प्रश्न विचारला मॅडम तुम्ही. आमच्या पतसंस्थेला काल 1 जानेवारीला 34 वर्ष पूर्ण होऊन आम्ही 35व्या वर्षामध्ये पदार्पण केलं आणि या कालावधीमध्ये जवळजवळ 7 वेळा आमच्या पतसंस्थेची निवडणूक लागली. परंतु एकदाही पतसंस्थेचे जर 15 संचालक होते तर 16वा सुद्धा अर्ज भरली गेलेला नाही. कधी आम्हाला त्यावेळेला की बाबा तू अर्ज माघार घे असं सुद्धा म्हणावं लागलं नाही. एकदाही निवडणूक लागणे. ह्याचं रहस्य असं की आम्ही काम करत असताना आम्ही सगळेजण प्रत्येक निर्णय हे बसून घेतो आणि प्रत्येक सभासदाला विश्वासात घेऊन काम करत असतो. त्यामुळं अनेक निवडणुका झाल्या तर बाबा आपल्याला जर तुम्ही संधी दिली, मला माणसं म्हणायची तुम्ही जर आम्हाला संधी दिली तर आम्ही नक्की काम करू. पण आम्ही जी 15 नावं जी निवडायचो तेवढ्यांनीच अर्ज भरायचे, कोणीही अर्ज भरायचा नाही. कारण सगळ्यांना आम्ही विश्वासाने घेऊन काम करू. एखाद्यावर जरी कायदेशीर कारवाई आम्ही केली आणि त्याची जरी वसुली केली तरी आम्ही नम्रपणे त्याला सांगायचो बाबा रे आम्ही न विलास असतो तुझ्यावर ही कारवाई करावी लागली, हा पैसा आमचा नसून ठेवीदारांचा आहे. ठेवीदारांचे जर पैसे सुरक्षित राहायचं असेल तर हा वसूल झालाच पाहिजे. त्याची आम्ही माफी मागून त्याच्यावर कारवाई करायची. त्यामुळं त्याचा जो पतसंस्थेवरील जो वसुलीच्या कारवाईचा रोष असतो तो आमच्यावर फार असा दिसून आला नाही. त्यामुळं सोडानं किंवा त्रास द्यायचा म्हणून संचालक मंडळाच्या निवडणुकीमध्ये असं कुणीही सहभाग घेतला नाही. आणि अजूनसुद्धा गेल्या 34 वर्षामध्ये आम्ही पतसंस्थेच्या दर महिन्याला 4 मिटिंगा होत असतात, पण कधीही एकसुद्धा प्रश्न असा नाही झाला, एकसुद्धा मुद्दा असा नाही झाला की तो वाद होऊन तो मंजूर झाला, असं कधी नाही. सर्व आमचं संचालक मंडळ एकमतानं एक दिलानं काम करत असतं. त्याचं वैशिष्ट्य म्हणजे आम्ही सर्वांना सामावून घेऊन काम करत असतो. त्यामुळे ही परंपरा चालू. तर कर्जवसुलीच्या उपाययोजना तर तुम्ही सांगितल्या, मात्र आपल्या संस्थेचा 165 कोटी सोने गहाण कर्जाचा देखील व्यवसाय आहे. या व्यवसायाबद्दल आम्हाला काय सांगाल? तो कशा प्रकारे तुम्ही वाढवला? ग्रामीण भागामध्ये त्या कालावधीमध्ये सोनेगांचा जर सोनं ठेवून जर पैसे काढायचे असले तर त्यावेळेला फक्त जिल्हा मध्यवर्ती एकच बँक अशी होती की त्या ठिकाणी सोनेगाण व्हायचं. त्यावेळेला बी अशी मर्यादा असायची की इथपर्यंत सोनेगाण मिळायचं. त्याच्या पुढे गेलं तर ग्रामीण भागात शेतकऱ्यांना पिंपोडे गावापासून 30 किलोमीटर असणाऱ्या वाईसारख्या ठिकाणी सावकाराकडे जावं लागायचं. त्यामुळं आम्ही त्यावेळेला सुरुवातीला 1995-96 साली पतसंस्थेचे सोनेगाण सुरू करण्यासाठी परवानगी मागितली आणि तिजोरी खरेदी केली. आम्ही त्यावेळेला गोदरेज कंपनीची शालगर एजन्सी यांच्याकडून तिजोरी खरेदी केली. तर त्यावेळेला त्यांनी असं सांगितलं अहो पतसंस्थेला तिजोरी कशासाठी? म्हणजे त्यावेळेला एक आश्चर्य होतं की पतसंस्था तिजोरी खरेदी करून सोनेगाण व्यवसाय करते. परंतु आम्ही ते साहस केलं आणि ग्रामीण भागातील लोकांना सोनेगाण तत्पर सेवा देण्याचा आम्ही प्रयत्न केला आणि त्यामुळं आम्हाला सवय लागली. आम्ही शाखा सुरू करत असताना प्रत्येक शाखेमध्ये लॉकर आणि तिजोरी ठेवली आणि सोनेगाण व्यवसाय शाखा सुरू झाल्यापासून सुरू करून गेला. त्यामुळं आमच्या सेवकांना त्याचा सवय लागली. भागामध्ये किंवा ग्राहकामध्ये ही पतसंस्था सोनेगाण करते आणि अतिशय विश्वासाने करते असा विश्वास वाढत गेला. त्यामुळं आमच्या प्रत्येक शाखेमध्ये सोनेगाण हा व्यवसाय अतिशय चांगल्या प्रकारे चालला आहे आणि आत्ता जवळजवळ एकूण कर्जाच्या 30% आमचं सोनेगाण आहे. 168 कोटीचं आमच्याकडे सोनेगाण आहे आता. अगदीच. ते कारण एकंदरीतच जिल्हा मध्यवर्ती बँकेचं संचालक होणं सोपं नाहीये. तर हा सगळा प्रवास जो तुमचा आहे त्याबद्दल अगदी थोडक्यात आम्हाला काय सांगाल? मी जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये 31 वर्ष नोकरी केली. लेखनिक पदापासून ते प्रथम श्रेणी अधिकाऱ्यापर्यंत मी नोकरी केली आणि या पतसंस्था जशी वाढत गेली आज जवळजवळ 1100 कोटीचा व्यवसाय आमच्या पतसंस्थेचा. तर सातारा जिल्ह्यामध्ये एक चांगली पतसंस्था आणि मी संस्थापक असल्यामुळं छत्रपती संभाजी पतसंस्था म्हणले की माझं नाव थोडंसं पुढे येतं आणि त्यावेळेला आम्हाला प्रमुख मार्गदर्शक म्हणजे कैलासवासी लक्ष्मणराव पाटील माजी खासदार
यांच्या मार्गदर्शनामुळे आम्ही नेहमी काय अडचण आली तर त्यांना विचारून करत होतो. आता रामराजे साहेब यांच्याही मार्गदर्शनाखाली काम करतो आणि तात्यांची मुलं आमदार मकरंदराव पाटील असतील, नितीन काका पाटील असतील, यांच्याबरोबर आमचे पतसंस्थेचे आणि संबंध आले. आणि ज्या वेळेला निवडणूक सुरू झाली तेव्हा मी आपले व्यक्त केली, मी बाबा या बँकेमध्ये काम केलं आणि आमची बँक, आमची पतसंस्था एवढी 1000 कोटीचा व्यवसाय करणारी पतसंस्था आहे आणि आमची गुंतवणूक सगळी 100-150 कोटी, आज आमची 170 कोटीची गुंतवणूक आहे, सगळी जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये आहे. तर आम्हाला त्या ठिकाणी जर संधी दिली तर मग त्यावेळेला आत्ताचे चेअरमन आमचे नितीन काका पाटील यांनी मनावर घेतलं. त्यांनी सर्वांना समजून सांगितलं, रामराजे साहेब असतील आणि शिवेंद्र बाबा असतील आणि त्यावेळेचे सहकार मंत्री बाळासाहेब पाटील साहेब असतील, या सगळ्यांना समजून सांगितलं बाबा यांना जर आपण संधी दिली तर एक सहकारात चांगला माणूस येईल आणि त्यामुळं आपल्याला बी थोडंसं हे होईल. तर मग त्या सगळ्यांनी मान्य केलं आणि मी ज्या बँकेमध्ये नोकरी केली, सांगायला मला अभिमान वाटतो, ज्या बँकेमध्ये नोकरी केली त्याच बँकेचा मला संचालक होण्याची संधी या सर्वांमुळे मिळाली. आणि आता गेले 2 वर्ष मी सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये, जी बँक आज अनेक पुरस्कारांनी ही झालेली आहे, त्या बँकेला गेल्या 6 महिन्यापूर्वी देशातील 10 वर्षातील टॉप बँक म्हणून अमित शहा साहेब यांच्या हस्ते पुरस्कार मिळाला. त्या बँकेमुळं काम करण्याची संधी मला या पतसंस्थेच्या यशस्वीमुळे मिळाली, असं मी नम्रपणे या ठिकाणी सांगू इच्छितो. अगदीच. खरं तर हा प्रवास सोपा नव्हता आणि हा संपूर्ण प्रवास तुम्ही पूर्ण केला आणि म्हणूनच इतकी मोठी पतसंस्था तुम्ही निर्माण केली आहे. आणि आज पतसंस्थेबद्दल तुम्ही आज आम्हाला इतकी महत्त्वाची माहिती दिली, तुमचा प्रवास सांगितला, तुमचे खूप खूप आभार. धन्यवाद. त्याचबरोबर मार्ग प्रगतीचा या कार्यक्रमात वेळ झालीये इथेच थांबण्याची. पुन्हा भेटूया अशाच एका नव्या विषयासह. तोपर्यंत नमस्कार.